नमस्कार प्रेक्षकांनो, व्हीएस टेक ट्रेंडी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर ओबीसी तरुणांना उद्योगासाठी जबरदस्त योजना, ओबीसी महामंडळ कर्ज योजना। तर ही नेमकी योजना काय आहे याच्याबद्दल आपण आता सविस्तर माहिती बघूया। तर भारतामध्ये ओबीसी इतर मागासवर्गीय तरुणांसाठी विविध शासकीय योजना कार्यरत आहेत, ज्या त्यांच्या आर्थिक उत्पन्नासाठी आणि स्वावलंबनासाठी राबवल्या जातात। अशा योजना तरुणांना केवळ रोजगार मिळवून देत नाहीत, तर त्यांना स्वतःचा उद्योग सुरू करण्यासाठी प्रोत्साहितही करतात। ओबीसी महामंडळ कर्ज योजना ही अशीच एक योजना आहे जी ओबीसी समाजातील तरुणांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक सहाय्य पुरवते। तर या योजनेचे उद्देश काय? तर ओबीसी महामंडळ कर्ज योजनेचा प्रमुख उद्देश म्हणजे इतर मागासवर्गीय समाजातील तरुणांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे आणि त्यांना उद्योग व्यवसाय किंवा सेवा क्षेत्रातील संधी उपलब्ध करून देणे, समाजातील गरजू घटकांना मदत करून त्यांचे जीवनमान उंचावणे, बेरोजगारी कमी करणे आणि तरुणांना उद्योजकतेच्या मार्गावर नेणे हाच या योजनेमागील हेतू आहे। तर या योजनेअंतर्गत मिळणारे लाभ, पहिले आहे कर्ज सहाय्य। ओबीसी महामंडळाच्या कर्ज योजनेअंतर्गत कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध करून दिले जाते। हे कर्ज व्यवसाय सुरू करण्यासाठी, त्यांचा विस्तार करण्यासाठी किंवा उपकरणे व साधने खरेदी करण्यासाठी उपयोगी पडते। दुसरे आहे सरकारी अनुदान। काही प्रकल्पावर केंद्र किंवा राज्य सरकारकडून अनुदान देखील दिले जाते, ज्यामुळे कर्जाचा भार कमी होतो। तिसरे आहे व्यवसायासाठी मार्गदर्शन। व्यवसाय सुरू करण्यासाठी तांत्रिक व व्यावसायिक मार्गदर्शन मिळते। यामध्ये उद्योगांची निवड, भांडवल व्यवस्थापन, विपणन, तंत्रज्ञान याचा समावेश असतो। चौथे आहे कमी दस्तऐवज प्रक्रिया। कर्जासाठी आवश्यक असलेल्या प्रक्रिया सोप्या व कमी कागदपत्रांवर आधारित असतात, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना योजना उपयोगी पडेल। पात्रता व निकष। ओबीसी महामंडळ कर्ज योजनेसाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीस खालील निकष पूर्ण करणे आवश्यक आहे। पहिले आहे अर्जदार ओबीसी प्रवर्गात मोडणारा असावा। दुसरे आहे अर्जदाराची वयाची मर्यादा 18 ते 45 वर्ष दरम्यान असावी। तिसरे आहे अर्जदाराकडे व्यवसायासाठी आवश्यक कौशल्य किंवा अनुभव असावा। चौथे आहे अर्जदाराची वार्षिक कुटुंब उत्पन्न मर्यादा ही राज्य सरकारने ठरवलेल्या निकषांत असावी। पाचवे आहे व्यवसायासाठी अर्जदाराने यापूर्वी कोणतेही मोठे कर्ज घेतलेले नसावे किंवा कर्जफेडीत नियमित असावा। अर्ज करण्याची प्रक्रिया। ओबीसी महामंडळ कर्ज योजनेसाठी अर्ज प्रक्रिया सोपी आहे। ही प्रक्रिया खालीलप्रमाणे करावी लागणार आहे। तर पहिले आहे ऑनलाईन अर्ज। ओबीसी महामंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्जाचा फॉर्म डाउनलोड किंवा ऑनलाईन भरा। अर्ज भरताना आवश्यक तपशील योग्य प्रकारे भरणे महत्त्वाचे आहे। दुसरे आहे आवश्यक कागदपत्रे। अर्जासोबत खालील कागदपत्रे जोडावी लागतात। पहिले आहे जातीचा दाखला, ओबीसी प्रमाणपत्र। दुसरे आहे रहिवासी प्रमाणपत्र। तिसरे आहे उत्पन्नाचा दाखला। चौथे आहे व्यवसायाचा आराखडा, प्रोजेक्ट रिपोर्ट। पाचवे आहे आधार कार्ड किंवा ओळखपत्र। सहावे आहे बँक पासबुकची झेरॉक्स। सातवे आहे पासपोर्ट साईज फोटो। तिसरे आहे प्रकल्प आराखडा तयार करा। व्यवसायासाठी किती भांडवल आवश्यक आहे, व्यवसाय कसा चालवायचा, नफ्या तोट्याचा अंदाज आणि विस्तार योजना यांचा सविस्तर आराखडा तयार करावा। चौथे आहे कर्ज अर्ज सादर करा। संपूर्ण कागदपत्रे व माहिती सही भरून महामंडळाच्या प्रादेशिक कार्यालयात अर्ज सादर करा। तर पाचवे आहे मंजुरी प्रक्रिया। महामंडळाकडून अर्जाची पडताळणी केल्यानंतर अर्ज मंजूर होतो। मंजुरीनंतर कर्जाची निधी थेट अर्जदाराच्या बँक खात्यात जमा केली जाते। योजना यशस्वी करण्यासाठी महत्त्वाचे उपाय। व्यवसायाचा योग्य आराखडा तयार करा। व्यवसाय सुरू करण्याआधी त्याचा सविस्तर अभ्यास करा। त्यामध्ये बाजारपेठेची मागणी, स्पर्धा आणि ग्राहकांची गरज समजून घ्यावी। दुसरे आहे व्यवसायातील जोखीम व्यवस्थापन। व्यवस्थापन सुरू करताना येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी तयार राहा। सल्लागाराची मदत घ्या। तिसरे आहे आर्थिक स्थिती पाळा। कर्जाची परतफेड वेळेवर करा आणि व्यवसायात नफा वाढवण्याचे प्रयत्न करा। चौथे आहे सरकारी योजनांचा फायदा घ्या। या योजनेशिवाय इतर संबंधित शासकीय योजना तपासा व त्यांचा लाभ घ्या। ओबीसी महामंडळ कर्ज योजनेचे फायदे। स्वतंत्र उद्योजक होण्याची संधी। तरुणांना स्वतःचा उद्योग सुरू करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल, त्यामुळे त्यांचे आत्मविश्वास वाढतो। विकासासाठी सहाय्य। समाजातील मागासवर्गीय लोकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ही योजना खूप उपयुक्त ठरते। स्थायी रोजगार निर्मिती। या योजनेमुळे तरुण फक्त स्वतःला रोजगार देत नाही, तर इतरांसाठीही रोजगाराच्या संधी निर्माण करतात। या योजनेचे परिणाम। ओबीसी महामंडळ कर्ज योजना अनेक तरुणांसाठी जीवन बदलणारी ठरली आहे। अनेक गरजू तरुणांनी या योजनेचा लाभ घेतला आहे आणि यशस्वी उद्योजक बनले आहेत। त्यांच्या यशकथामुळे इतरांसाठी प्रेरणा निर्माण होते। ओबीसी महामंडळ कर्ज योजना ही ओबीसी समाजातील तरुणांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्याचा एक महत्त्वपूर्ण उपक्रम आहे। योग्य नियोजन आणि प्रयत्न केल्यास या योजनेद्वारे तरुणांना स्वतःचा उद्योग उभारून आर्थिक स्थैर्य मिळवता येते। त्यामुळे इच्छुक तरुणांना या योजनेचा लाभ घ्यावा आणि स्वतःच्या यशस्वी उद्योजकतेचा पाया रचवावा।
तुमच्या उज्ज्वल भविष्याच्या वाटचालीसाठी ओबीसी महामंडळ कर्ज योजना एक उत्तम संधी आहे, तिचा फायदा जरूर घ्या। तर प्रेक्षकांनो, तुम्हाला दिलेली माहिती कशी वाटली आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका। तोपर्यंत धन्यवाद।